हेलो श्रीमान जी, हेलो राजू गोकू जी। डेड लाइफ आई थिंक 100 रुपये। हाय दादा, ताज़ा ताज़ा ब्रेकअप होके रड रड के स्ट्रीम देख रहा था, थोडा ज्ञान दे दो ना भाई. तर थोडं नाहीतर शिव्याच दे लावलंय, गरज वाटते सध्या. अरे डेड लाईफ जी, शादी मत करो. ताजं ताजं ब्रेकअप आहे ना, म्हणून असं वाटतंय. काही टेन्शन घेऊ नका, थोडासा त्रास होतो आणि तो त्रास हळूहळू बंद होऊन तसा जातो. नाही मुफी. हा म्हणजे हृदयाला त्रास होतो, हृदयाला मानसिक त्रास. दरवाजा बंद करो. मानसिक दरवाजा बंद त्रासापासून करो. वाचायचं असेल तर मनाला थोडंसं निर्लज्ज बनवा. तुमच्या मनाला सांगा की चल झालं ठीक आहे, सोडून दे विषय. मला माहिती आहे सोडून देणं खूप कठीण आहे, पण ना असं सोडता आलं तुला लाईफमध्ये काही गोष्टी, तर तुझी लाईफ खूप बेटर राहील. नाहीतर तुझा टाईम, तुझं मन, तुझं भविष्य सर्व खराब राहील. त्यामुळे सोडून द्यायचं. डायरेक्ट त्रास झाला ना, म्हणजे डोक्यात विचार आला, दुसरा विचार करायचा. विचार आला, दुसरा विचार करायचा. विचार येऊच द्यायचे नाही. आपण स्टार्टर मारतो ना, म्हणून आपली गाडी स्टार्ट होते. तो स्टार्टर बसू नाही द्यायचा विचाराचा, की तिचा चेहरा डोळ्यासमोर आला, डायरेक्ट दुसरं मन डायव्हर्ट. नाही, तेल लावत गेली ती, नाही पाहिजे लाईफमध्ये. निघून जायचं. 100 वेळा येणार, 100 वेळा करा. असं हळू करत काही टायमानंतर तुम्हाला सवय लागेल आणि मग तुम्ही बोला, "अरे हां रे, ईझी होतं. उगाचच ओव्हरथिंकर होतो." लाईफ आहे. एकटा माणूस आलाय, एकटा जाणार आहे. स्वतःसाठी जगा, स्वतःला महत्त्व द्या आणि स्वतःसाठी नाव कमवा. खूप पुढे जा. आहे का नाही? मचवा. कारण तुमच्या आनंदाने तुम्ही सर्वात जास्त खुश होता आणि तुमच्यापेक्षा जास्त खुश आई-बाबा होतात. बाकी दुनिया कोण खुश आहे, कोण नाही, आपण काय जज नाही करू शकत. तुमच्या जो पार्टनर आहे, तो पण किती तुमच्यासोबत खुश आहे, किती तुमच्यासोबत लॉयल आहे, आपण काहीच जज नाही करू शकत. त्यामुळे जे आहे ते एक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. हे क्या सुन रहा है रे कुत्ते?